7-7, 8-8 महिने मुलाने सुनेने डांबून ठेवलेले पालक आपण सोडवून आणलेत. तिची 12,000 रुपये पेन्शन काढून घेतल्या जायची. तिला ज्या दिवशी पेन्शन काढून घ्यायची आहे त्याच्या आदल्या दिवशी तिला बँकेवाल्यांना तेल वगैरे लावून कोंब करून दाखवलं जायचं की हां हयात आहे, आणि इतर वेळी तिला कोंडून ठेवलं जायचं. आई वडील आजारी पडले किंवा मग काही मेजर आजार झाला तर ते वृद्धाश्रममध्ये सोडून देतात किंवा मग त्यांना बाहेर हाकलून देतात आपण म्हणू शकतो. म्हणजे रिक्षा गेली माझ्या पायावरनं, रिक्षा गेली, पाय मोडला, सगळ्यांनी धोका दिला ना. भाचीने दिला, भाच्याने दिला, बहिणीने दिला, आई वडिलांनी सुद्धा. आणि शेवटच्या क्षणाला आम्ही फोन केलाय की एक्सपायर झालेत. लिटरली मला तिकडून असा रिप्लाय येतो की ताई तुम्हाला पैसे पाठवतो, तुम्ही अंत्यविधी करून घ्या. आणि म्हणजे त्यांना शेवटचं लास्ट दर्शन आईबापाचं घ्यावं हे सुद्धा महत्त्वाचं वाटत नाही. मी कोण नाही, कोण नसतं माझ्यापाशी. ठीक आहे, नावा याच्यात सगळे याच्यात, मला कोण नाही, कोण यायचं माझ्या देवाने या काय का एवढा तरच व्हायच्या आधी घेऊन जावं एवढंच. शेतकरी असेल तर त्याचे आईवडील आपण कधीच वृद्धाश्रमामध्ये बघणार नाही. म्हणजे जेवढे शिकलेले असतात ना तेवढे हुकलेले आपण म्हणतो ना ते मराठीमध्ये, लिटरली तसं हे आहे. स्वामी निवास वृद्धाश्रमाचा गाडा हे स्वामीच चालवतात. प्रकट दिन असतो त्या दिवशी मी अन्नदान स्टार्ट केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला आणि तो फोन असा होता म्हणजे रात्री सकाळी 8:30च्या दरम्यान आला होता. आणि तिकडून फोन केल्यावरती ते हॅलो बिलो काही नाही, बाळा म्हणजे जसं स्वामी आवाज देतात. म्हणजे मला 2 मिनटं पूर्ण अंगाला काटा उभा राहिला होता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत गौरी मॅम, जे स्वामी समर्थ निवास वृद्धाश्रमचे फाउंडर आहेत. आज वृद्धाश्रमची हालत आहे किंवा किती लोक आज वृद्धाश्रममध्ये येत आहेत आणि काय नेमकं प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅम, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते अभिषेक. मला आत्ता खरं तर तू बोलवलं त्याच्याबद्दल पहिलं तर आधी तुझं आभारी मी. माझं नाव गौरी धुमाळे. आपलं स्वामी निवास वृद्धाश्रम नावाने मी वृद्धाश्रम चालवते आहे. गेली 4 वर्ष झाले आपण वृद्धाश्रम चालवतो आहे. आपलं वृद्धाश्रम जे आहे ते पौडगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ह्या भागामध्ये आहे. म्हणजे तामिणी घाटाला जो रोड जातो त्या रोडवरती एक आहे आणि एक हाडशी रोड जातो त्या रोडवरती. म्हणजे दोन्ही ब्रांच आपल्या तिथेच आहेत. आणि गेली 4 वर्षापासून आपण बेवारस निराधार, ज्या जुनं फर्निचर समजून ज्या पालकांना बाहेर काढलं जातं अशा पालकांवरती आपण काम करतो आहे. विदाऊट गव्हर्मेंट फंडिंग, म्हणजे शासकीय अनुदान काहीही नसताना आपण प्रायव्हेट फंडिंगवरती संस्था चालवतो. ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं काय कारण होतं नेमकं? ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे मी असं कधी ठरवलेलं नव्हतं की मला वृद्धाश्रम मी चालू करेन. म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे ती, पण ती शॉर्टमध्ये मी तुला सांगेल की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या अप अँड डाऊन्स असतात. तसंच काहीसं माझ्या बाबतीमध्ये झालं होतं. म्हणजे माझ्या आजी आजोबांनी माझा 10 वर्ष सांभाळ केला होता. माझे वडील पोलीसमध्ये होते. वडिलांनी सेकंड मॅरेज केलं होतं. आईशी फारसा असा बॉन्ड नव्हता माझा पहिल्यापासूनच. आणि मग त्याच्यानंतर मला म्हणजे आजी आजोबांकडून नंतर शाळेसाठी पुण्यामध्ये आणला गेलं आईवडिलांकडे. आणि आईवडिलांची थोडीशी भांडणं हे ते, आणि पप्पांनी माझ्या दुसरं लग्न केलेलं होतं. आणि आईशी पहिल्यापासून बॉन्ड नसल्यामुळं थोडंसं ते प्रेम आपण म्हणतो ना की लिमिटेड म्हण किंवा थोडंसं कमी पडलं, मग माणूस बाहेर असा थोडासा डायव्हर्ट होऊन जातो. तशी चुकी माझ्या लाईफमध्ये झाली. आणि वयाच्या 16 वर्ष कंप्लीट होऊन 17वंच लागलं आणि तेव्हा मी पळून जाऊन लग्न केलं होतं. लव्ह मॅरेज केलं. आणि ती म्हणजे लग्न करण्याची चूक मी का म्हणते हे तुला मी पुढे अजून आपल्या बोलण्यामधून कळेलच. पण ते कमी वयामध्ये लग्न केलं आणि त्यावेळेस माझी मेंटॅलिटी अशी होती की आपल्याला आईवडिलांचं प्रेम नाही मिळालेलं, पण माझ्या मुलांना आईवडिलांचं प्रेम द्यायचं आहे. सो मी त्या पद्धतीने त्याच्याबरोबर संसार करत होते. पण आमचं लग्न झाल्यानंतर एक 6 ते 7 महिन्यानंतरच माझ्या नावावरती जी 2.5-3 कोटीची जी प्रॉपर्टी होती ती आईने सिग्नेचर करून वापस घेतली. तेव्हापासून जे मिस्टरांचं म्हणजे पूर्ण बिहेवियर चेंज झालं, ते टोटली बिहेवियर चेंजच होत गेलं. मग प्रत्येक गोष्टींमधून काही ना काहीतरी हे करणं, आणि लगेचच मला प्रेग्नन्सी राहिली होती.
सो माझं जानेवारी महिन्यात लग्न झालं आणि ऑक्टोबर महिन्यात मला मोठी मुलगी पण म्हणजे माझी हे झाली आणि खूप कमी वयामध्ये ती जबाबदारी पडली. आणि संसाराचं मला असं होतं की नाही, आपल्याला संसार टिकवायचा आहे आणि माझ्या आईने ते चॅलेंज दिलेलं होतं की ह्या भिकाऱ्यासोबत तू कशी काय संसार करते ते मला बघायचं आहे. सो मी त्यावेळेनीच हे करत होते आणि माझं टार्गेट खूप व्यवस्थित होतं की आपल्याला दोन्ही आईवडिलांचं प्रेम माझ्या मुलांना द्यायचं. त्याच्यामुळं मी त्याचं जे काही बदल असेल त्याचं ते सगळं एक्सेप्ट केलं होतं. आणि मी 12 वर्ष त्याच्याबरोबर संसार केला. त्या 12 वर्षामध्ये त्याने मला प्रचंड भयानक त्रास दिला होता. म्हणजे मी रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकला आहे, मी 22 मेसचे डबे केलेले आहेत, धुणं भांड्यांची कामं केले. आत्ता कोणी बघून असं म्हणणार नाही आहे की मी केलं हे, पण रिअल फॅक्ट म्हणजे स्वामींची शपथ मी त्यावेळेस ते केलेलं आहे. आपण भोगण्यात आणि आत्ता बोलण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो, पण त्यावेळेस खरंच मी केलेलं आहे सगळं. आणि शिक्षण माझं जास्ती मी घेऊ शकले नाही कारण खूप कमी वयामध्ये सगळं जबाबदारीचा भार पडला. पण आयुष्यामध्ये फीज न भरता एवढं काही शिकवलं आयुष्यात अनुभवांनी, तर त्या अनुभवांनी मी पुढे 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 डायव्हर्ट होत गेले. आणि माझी ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त आहे. म्हणजे एखादी गोष्ट मी जर बघितली तर ती मी लगेच कॅप्चर करते. तर असे धुणं भांड्यांची कामं करून करून नंतर मग मला एक फर्स्ट माझा जॉब हॉस्पिटल फील्डमध्ये लागला. तो जॉब मी रिसेप्शनचा माझा हार्डली तो 4-5 हजाराचा जॉब असेल. मग नंतर तिथून मी बाकीच्या गोष्टी शिकत आज तगायत मी कोणतीही डिग्री घेतलेली नाही आहे, कोणताही कोर्स केलेला नाही आहे, कोणत्या कोर्सचं माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, पण बघून बघून शिकून मी तो 7 हजाराचा जॉब 70 हजारापर्यंत मी ओढत नेला. आणि 12 वर्षामध्ये मी त्याला साथ देण्याचं खूप ट्राय केलं. पण आपण म्हणतो ना रे की संसाराचा गाडा चालवताना दोन्ही चाकं समान पाहिजेत. तर ते दुसऱ्या चाकाची मला कधी साथच मिळाली नाही. म्हणजे मी बरेच प्रयत्न केले, पण एक सहनशीलतेची एक लिमिट असते, ती लिमिट 12 वर्षानंतर क्रॉस झाली आणि मग मी सेपरेट होण्याचा डिसिजन घेतला. मग त्यावेळेस माझ्या मुलींना घेऊन मी सेपरेट झाले. जेव्हा मुलींना घेऊन मी सेपरेट झाले त्यावेळेस मी माझ्या डोक्यामध्ये फिट बसून ठेवलं होतं की आपण आई वडील आहोत, म्हणजे दोन्ही रोल आपल्याला प्ले करायचे आहेत. आपण सिंगल मदर आहोत आणि त्यांची वडील पण आपण आहोत आणि सगळा भारच आपल्यावरती. त्याच्यामुळे दुसऱ्या लग्नाचा किंवा दुसऱ्या कोणत्या रिलेशनशिपमध्ये पडण्याचा वगैरे असा कधीच दूरवरती डोक्यामध्ये विषय मी टाकला नव्हता. आणि मग मुलींना सांभाळत गेले. माझी मोठी मुलगी त्यावेळेस 14 वर्षाची होती. म्हणजे आता ही गोष्ट मी तुला किती सालची 14 सालची वगैरे सांगते. तर छोटी मुलगी तर 1 वर्षाचीच होती, ती डे केअरलाच ठेवायची मी. आणि मोठी मुलगी माझी 14 वर्षाची होती. तिचं वय अल्लड होतं, म्हणजे धड मारून तिला सांगू शकत नव्हते किंवा ती समजण्याची तेवढी तिची मॅच्युरिटी लेवल नव्हती. सो ती काय करायची, मी जॉबला ज्यावेळेस जायची त्यावेळेस पप्पांशी फोनवरती बोलायची आणि तो खूप छान पद्धतीने तिचं ब्रेन वॉश करायचा की तुझी आई अशी, तुझी आई तशी, तुझं हे असं तसं. तर मी त्यावेळेस त्याला पण पर्सनली जेव्हा मला ते हिंट भेटायचे की ह्याने काहीतरी भडकवलं, त्यावेळेस मी त्याला सांगायची सुद्धा की तू असं करू नकोस. पण त्याची वृत्ती तेवढी नव्हती समजदार आणि तो सांगत गेला, भरवत गेला. आता काही गोष्टी अशा आहेत की त्या फ्रंट कॅमेरा किंवा ओपन अपली मी समाजासमोर नाही मांडू शकत, कारण तिचं करिअर आहे, तिच्याकडे बघण्याचं दृश्य. आत्ता खांद्याला खांदा लावून ती माझ्यासोबत काम करते, पण त्या पिरियडमध्ये तिच्या नजरेत मी खूप रॉंग होते. म्हणून त्यावेळेस असं वाटलं होतं, काही गोष्टी अशा घडल्या माझ्या लाईफमध्ये की मी आई म्हणून पूर्णपणे ठप्प झाले. म्हणजे मी आई म्हणून कुठेतरी आपण कमी पडलो आहे. आणि त्यावेळेस असं क्लिक झालं की अरे, म्हणजे ज्यांना आपण पोटचा गोळा म्हणजे आपला आहे तो बदलू शकतो, तर आपण दुसऱ्यांचं काहीच हे नाही. तर मला असं वाटतं की ती एक गोष्ट म्हणजे माझा ज्यावेळेस पोटचा गोळा बदलला, तर आत्ता वृद्धाश्रमामध्ये जेवढे पालक आहेत ना अभिषेक, म्हणजे त्यांचं दुःख मला खूप जवळून कनेक्ट झालं. ते दुःख मला खूप कमी वयामध्ये भोगायला मिळलं. मी भोगलं म्हणून मला त्यांचं दुःख जास्ती लवकर कळालं, असं मला आत्ता फील होतं.
आणि तेव्हा त्या पिरियडमध्ये मग मी माझ्या मोठ्या मुलीला हॉस्टेलला ठेवली, छोट्या मुलीला मी मिस्टरांकडे दिली. छोटी मुलगी माझी एकदम 3 वर्षाचीच होती, म्हणजे बाप काय असतो हे फक्त तिला कळायला लागलं होतं त्या पिरियडमध्ये. पण तेव्हा मी करंटी म्हणजे एकदम काळजावर दगड ठेवून मी माझं स्वार्थ पाहिलं. म्हटलं नाही, 14 वर्षांनी जर आज ही असं बोलू शकते तर बारकी काय दिवा लावणार आहे. म्हणजे लिटरली माझी मानसिकता ती झालती. पण जेव्हा माझ्या मुलींना मी सेपरेट माझ्यापासून केलं, तो जो एकटेपणा आला तो खूप भयानक होता माझ्यासाठी. म्हणजे माझी सगळी स्वप्न तुटली. मी 70,000 रुपये पगार मी कमवते कोणासाठी आहे? घरी आपलं वाट बघणारं कोण आहे? म्हणजे माझं मेन इंटेन्शन माझ्या मुली होत्या, की नाही त्यांच्यासाठी करायचं आहे. माझं एक जगण्याची उमेद त्या होत्या. तर ते सगळं डिस्ट्रॉय झालं होतं माझ्या लाईफमध्ये. मग ते एकटं जे पडले की घरामध्ये कुणीच नाही. मी 12-12 तास ड्युट्या करायचे. मी स्वतःला दमवून घ्यायचे की आपण दमलो की आपल्याला छान रात्रीची झोप लागेल, पण झोपच लागायची नाही. म्हणजे मला माझ्यावरतीच विश्वास बसत नव्हता की मी 4-4 दिवस झोपायची नाही. जेवण नाही करायचं, काही नाही. भूक लागली की आपलं चहा बटर खारी वगैरे खायचं आणि जॉब करायचा, हे ते असं. मग ह्याच्यातून डिप्रेशन आलं. डिप्रेशनमध्ये सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट मला स्वतःला घ्यावी लागली. म्हणजे ट्रिप्टोमर 25 mgची गोळी तुला जर मेडिको ह्याच्यामध्ये जर तू पाहिलीस तर ती आत्ता नॉर्मल सिच्युएशनमध्ये जर मी आत्ता खाल्ली तर मी 2 दिवस उठणार नाही, एवढी पॉवरफुल गोळी होती ती. आणि ती त्यावेळेस मी 4-4 गोळ्या खायची, पण तरी मला झोप लागायची नाही. आणि त्याच्यामधून 2दा सुसाईड अटेम्प्ट मी केले. स्वतःला संपवण्याचं मी हे केलं. कारण म्हणजे खूपच सगळं विस्कळीत झालं रे, खूप विस्कळीत झालं होतं आणि मला जगायचंच नव्हतं. म्हणजे लिटरली मी पुणं सोडायचं. पुण्यातली लोकं नको, पुण्यातल्या आठवणी नको. ती लोकं बघितली की आपल्याला हे होतं. एक तर आई तर 15-16 वर्ष बोलतच नव्हती लव्ह मॅरेज केल्यामुळं. आत्ता मी तिला कुठंतरी जबरदस्ती थोडंसं पुरस्कार वगैरे मिळतात त्यावेळेस घेऊन जाते. पण त्यावेळेस ती चीड होती. वडील एक्सपायर होऊन आता 10-12 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळं आधार सगळेच तुटतच गेले. आणि त्या पिरियडमध्ये मग 2दा सुसाईड अटेम्प्ट करून सुद्धा मी दुसऱ्यांदाही वाचले. मग घरामध्ये ना माझ्या स्वामी समर्थांची एक छोटीशी अक्कलकोट महाराजांची मूर्ती होती. आणि माझी मेंटॅलिटी अशी होती की लोकांना आपलं दुःखच कळणार नाही. लोक हसतात. जोपर्यंत आपण भोगत नाही ना तोपर्यंत आपल्याला लोकांचं दुःख नाही समजत. म्हणजे जो गोष्टी त्या फेसमधून जातो ना तो व्यक्ती आपल्याशी कनेक्ट होतो. तर मला असं मी अबोल होत गेले होते. लोकांशी मी डिस्कस करायची नाही, काही नाही. मग स्वामींशी मी बोलायची. घरामध्ये जी स्वामींची मूर्ती होती त्यांच्याशी मी बोलायची. आणि जेव्हा दुसऱ्यांदा आत्महत्येतून त्यांनी मला वाचवलं, कचा भांडले होते मी त्यांच्याशी. म्हटलं की काय चालवलं आहे, म्हणजे नक्की तुम्ही देव आहात का तुम्ही कोण आहेत? म्हणजे तुम्ही बसलायत ना, तुम्ही माझ्या घरात बसलायत, घरातल्या देवाऱ्यामध्ये बसलायत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा तमाशा दिसत नाही आहे का? म्हणजे तुम्हाला सांगायची सुद्धा काय गरज आहे? तुम्हाला तर सगळं विश्व तुम्ही चालवता, मग तुम्हाला कळत नाही मी काय फेस करते, मी एवढं काय कोणाचं वाईट केलं आहे? म्हणजे प्रारब्धाचा पार्ट असतो रे काहीतरी, पण एवढं घाणेरडं नशीब. म्हणजे मला लिटरली अभिषेक कळत नव्हतं की म्हणजे माझी नाती इतकी फाटलेली होती की मी कुठं टाके घालायचे आणि कुठं मी शिवू. म्हणजे इथं फाटलंय तिथं फाटलंय म्हणजे मलाच कळत नव्हतं. आणि मी त्यावेळी मी स्वामींशी भांडत होते की मला ॲटलिस्ट मला डायरेक्शन दाखवा तुम्ही, की म्हणजे मला जर होत नाही आहे, दिशा नाही दिसत आहे, मला हे होत नाही, माझा स्वतःचा पोटचा गोळासुद्धा तुम्ही बदलवला आहे. म्हणजे ह्या गोष्टी होत्या. आणि त्यावेळेस त्यांच्याशी बोलून मी तिथेच झोपी गेले. भांडता झोपी गेले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाण्याची माझी मनस्थितीच नव्हती. आणि रस्त्यावरती मी चाललेली होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रस्त्यावरती चालताना एक 90 वर्षाची आजी समोरून येताना दिसली. मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये माझी ही स्टोरी आहे. आणि चाललेली होते आणि 90 वर्षाची आजी समोरून येताना दिसली होती आणि हातामध्ये अशी कापडी पिशवी लटकवलेली होती. आंबे होते त्यात, श्रवणयंत्र होतं, कमरेचा असा तो बेल्ट होता. आणि मी जस्ट मनामध्ये फक्त म्हटलं की हिच्यासारखंच आपलं म्हातारपण असेल. आणि जसं काय तिने ना माझ्या मनातलं ओळखलं. ती मला काय म्हणते, म्हणजे असं एकदम अशी गोड स्माईल दिली आणि माझा हात पकडला. मला म्हटली चल ना, माझं घर इथंच आहे, मी एकटीच राहते. मे बी तिचा तो एकटेपणा मला तिच्या घराकडे खेचत घेऊन गेला. मी गेले तिच्याबरोबर.
अभिषेक लिटरली घरामध्ये गेला ना तर पूर्ण फर्निश्ड घर होतं. म्हणजे असं वाटत होतं की त्या घरामध्ये ह्या आजीला काहीही कमी नाही आहे. पण ती एकटी होती. तिची एक मुलगी होती, ती तिच्याकडे लक्ष देत नव्हती. नवरा एक्सपायर झाला होता. नवऱ्याची जी पेन्शन यायची त्याच्यावरती तिने मेसचा डबा वगैरे लावला होता आणि त्याच्यावरती तिचा उदरनिर्वाह चालू होता. आणि तिचा मला अजूनही एक शब्द आठवतो. ती कट्टर स्वामी भक्तच आणि ती सुद्धा बघ ना, म्हणजे ती दिशाबरोबर ते स्वामी दाखवत गेले. आणि तर मला ती म्हणाली की म्हणे अगं मी रात्रीची झोपताना ना मी स्वामींना धावा करत असते की मला सकाळची पहाट नाही बघायची तरी मी जागी असते म्हणे. तर म्हणजे तिचं फक्त तिचं आणि माझं म्हणजे वयाचं अंतर होतं. बाकी सेम स्टोरी होती. ती पण आयुष्य जगण्यासाठी धडपड करत होती आणि मी सुद्धा त्याच फेजमधून होते. तर मी तिला विचारलं, म्हटलं तू येशील का माझ्याबरोबर राहायला. तिने मला उलट काय विचारलं की म्हणे तुझं वृद्धाश्रम आहे का. तर मी अशी 2 मिनटं म्हणजे नाही का आठ्या उमटल्या होत्या. मी म्हटलं ही अशी का विचारते. म्हटलं नाही ग, वृद्धाश्रम असं नाही. वृद्धाश्रम ही गोष्ट, हा शब्द मला माहिती होता पण तो माझ्यासाठी त्यावेळेस खूप नव्याने होता. आणि तेव्हा मी म्हटलं नाही ग, वृद्धाश्रम नाही. तर म्हटली माझी मुलगी नाही सोडणार म्हणे, मग घरी बोलवतीयस का तू. म्हटलं हो घरी बोलवतीय. तर म्हटलं मग तुझी मुलगी वृद्धाश्रमात सोडेल का. तर म्हणे मी विचारते. म्हटलं बघू मी विचारते. मग तिच्या मुलीला मी फोन केला आणि जे की वृद्धाश्रम आपलं नव्हतं तरीसुद्धा मी फोन करून मी सांगितलं की मला आजी अशी अशी भेटली आणि आजीला तुम्ही माझ्या वृद्धाश्रमात ठेवताल का. तर ती म्हटली नाही आता अजून तरी डिपेंडन्सी नाही आहे, पुढे आम्ही विचार करू. तुमचं वृद्धाश्रम कुठं आहे. कुठं आहे म्हटल्याबरोबर काय सांगणार. मी फोन कट केला आणि आजीची भेट घेऊन मी आपली घरी आले. घरी येऊन स्वामींना साखर ठेवली. म्हटलं मला माझं उत्तर मिळालं. म्हणजे जे काही मी काल रात्रभर तुमचं डोकं जे खाल्लं ते मला तुम्ही एका आजीच्या रूपामध्ये येऊन मला डायरेक्शन दाखवलं. मग त्यावेळेस मी ठरवलं की मी वृद्धाश्रम चालू करेन. पण त्यावेळेस मी श्रीमंत नव्हते अभिषेक, किंवा माझ्याकडं काहीतरी काळा पैसा पडू नये किंवा खूप कमवलेला पैसा पडू नये आणि तो कुठंतरी आपल्याला नाही का घालायचा आहे, कुठंतरी इन्व्हेस्ट करायचं आहे असं इंटेन्शन नव्हतं. म्हणजे अजूनही माझं विजन पूर्ण क्लिअर आहे. मला फक्त माझा एकटेपणा घालवायचा होता म्हणून मी ते वृद्धाश्रम चालू केलं. पण मग आपण वृद्धाश्रम चालू करताना काय प्रोसेस असते, कुठे रजिस्ट्रेशन असतं, काय करायचं असतं, काहीही आयडिया नव्हती. मेडिको फील्ड होती माझी, नाही असं नाही. मला हॉस्पिटल डिपार्टमेंटमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटला बसव हॉस्पिटलच्या, मी प्रत्येक कामं केलेली आहे. त्याच्यामुळं तो फील्ड होता. पण वृद्धाश्रम हे माझ्यासाठी त्यावेळेस नवीन होतं. मग माझे एक काका आहेत जे की वकील काका आहेत. म्हणजे पप्पा पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांचंच फ्रेंड आहेत. मग त्यांना मी ते फोन केला. म्हटलं काका मला असं असं वृद्धाश्रम वगैरे चालू करायचं आहे. मग ते म्हटले त्यावेळेस बघ 2021ची गोष्ट, म्हणजे लॉकडाऊन कोरोना गेला होता. म्हणजे कोरोना स्टेबल झाला होता पण लॉकडाऊन तरी पण चालू होतं त्या पिरियडमध्ये. मग ते म्हटले तू ह्याला जा, काय म्हणतात त्याला, माहितीपत्रक आणायला. धर्मादाय ऑफिस आहे तिकडे KM हॉस्पिटलच्या तिकडे, रुबी हॉलच्या तिकडे. आणि म्हणे तिथं माहितीपत्रक तुला मिळेल, त्याच्यामध्ये माहिती असती कमिटी कशी उभी करायची काय कशी. मग त्यांचाच एक 3 BHK फ्लॅट होता कोथरूडमध्ये शिवतीर्थनगरच्या तिथं मी त्यांचा सेटअप हे केला. तिथं सुद्धा फर्स्ट फ्लोअरला तो 3 BHK फ्लॅटमध्ये बसून बेड किती बसणार आहेत रे, 5 बेड आणि 6वा बेड मी माझ्या स्वतःसाठी. मग त्या आजी आजोबांचं डायपर चेंज करण्यापासून सगळं मी करायचे. आणि मग माझे काही फ्रेंड सर्कल होते ज्यांना कळालं की मी वृद्धाश्रम चालू करते. मग काहींनी मला भांडी दिली, काहींनी गादी दिली, काहींनी परत जुन्या बाजारात मी स्वतः जाऊन ते लोखंडी पट्ट्याच्या कॉट असतात बघ त्या आणल्या. मग काहींनी कपाट दिलं. असं रुटीनली चालू करण्यासाठी मला ज्यांनी मदत केली ती 7 मेंबरची बॉडी, म्हणजे बॉडीवरती मी त्यांना घेतले. आत्ता कळतंय 4 वर्षानंतर की सेक्रेटरीचा रोल काय असतो, सभासदचा रोल काय असतो, खजिनदार काय करतो ट्रस्टमध्ये. पण ही लोक माझ्यासाठी त्यावेळेस खूप देवदूत होती. माझ्यासाठी खूप. आज तगायत ना ह्या 4 वर्षामध्ये त्या 7ही मेंबरपैकी एकही व्यक्ती तिथं मदतीला पण आलेला नाही ना कधी फिरकलेला आहे. म्हणजे माझ्यावरती तेवढा विश्वास आहे. पण ती कमिटी तशी हे झालेली आहे. बाकीच्या ट्रस्टमध्ये कमिटी मेंबरचा बराच वाटा असतो, बरेच सपोर्ट असतात. मला सपोर्ट कोणाचाच नाही. मला जेवढा सपोर्ट आहे तेवढा दानशूरांचा सपोर्ट आहे आणि जे काही आहे ते स्वामींचा सपोर्ट आहे तेवढंच. आणि मग ती कमिटी तशी उभी राहिली.
मग जे 5 पालक होते त्या 5 पालकांचं डायपर चेंज करणं, त्यांना जेवण बनवणं, त्यांना जीव खाऊ घालणं आणि मी फी घेत होते तेव्हा. म्हणजे बेड रिडन पालकांची 10,000 रुपये फी आणि जे चालू फिरू शकतात त्यांची 8,000 रुपये फी, अशी फी मी घ्यायची. आणि मग नंतर म्हणजे हे 5ही पालक फुल झाले, पण आपण जस्ट डायलमध्ये मी प्रोफाईल अपलोड केलं होतं आणि एक माणूस 10 जणांना सांगतो अशी माउथ पब्लिसिटी व्हायला लागली. मग काही जणांचे मला कॉल आले की ताई आमचे तर पेन्शनच आमच्या पोरांनी काढून घेतली, आमच्या प्रॉपर्टीज नावावरती केल्यात आणि आम्हाला रस्त्यावरती सोडले. मग त्या तिकडून रडायच्या, मी इकडून रडायचे. म्हणजे इतकी इमोशनली मी अटॅच होत गेले त्यांच्याबरोबर की त्या ज्या भागामध्ये भिक्षा मागायच्या त्या भागामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर मी रस्त्यावरती बसायचे. ते जे खायचे ते खाऊन बघायचे, एक घास खाऊन वगैरे असं बघायचे. लिटरली अभिषेक नासलेल्या अन्नावर दिवस काढायचे रे. म्हणजे मला इतकं वाईट वाटायचं. आणि माझं इंटेन्शन कमर्शियल पार्ट कधीच नव्हता, पण आश्रम चालवण्यासाठी काहीतरी, जी जागा आपण घेणार आहे तिथे भाडं तर द्यावंच लागणार, मग ते पैसे कसे मॅनेज करायचे, म्हणून मी ते आधी फी हे केली होती. आणि ज्या सोसायटीत केलं होतं चालू, म्हाडाची त्रिमूर्ती सोसायटी म्हणून होती कोथरूडमधली, 70 लोक अगेन्स्ट होती माझ्या. तिथं तर दर 15 दिवसाला खाली बोलवायचे, बाई तुला लाज वाटत नाही का म्हणायचे, तू एका सोसायटीमध्ये वृद्धाश्रम चालू केलंयस. त्यावेळेस मी म्हणजे एकदम निर्लज्ज झाले होते, त्या शब्दांची मला सवय झाली होती. मी आपली खाली मुंडी घालून अशी ऐकत बसायची हे करून. आणि म्हणे मी फक्त 2 शब्द ते पाठ करून ठेवले होते. मी म्हणायची की नाही मला लाज वाटत नाही, कारण मी काही रॉंग काम करत नाही आहे, मला माहिती आहे मी चांगलं काम करते आहे. आणि दुसरा शब्द मी असा पाठ करून ठेवला होता की स्वामी न करो की तुमच्यावरती ही वेळ यावो. कारण अगेन्स्ट बोलणारे अभिषेक सिनियर सिटीजनच होते. म्हणजे तुम्ही सिनियर असून सुद्धा तुम्ही वृद्धाश्रमाच्या कसे काय अगेन्स्ट बोलू शकता. म्हणजे तुम्ही सपोर्ट करा उलटं. आणि त्या पालकांचा म्हणजे आपण मनोरुग्ण वगैरे घेतच नव्हतो, ते सगळे चालते फिरते पालक होते, पण तरीसुद्धा म्हणजे त्यांचा सपोर्ट होता. पण मी ते कमिशनर ऑफिसपर्यंत गेले हे ते, पण ते काही म्हणजे गाडीचं पंक्चर करायचं, सीट कवर फाडायचं, ब्लेड मारायचा, असे बरेच त्यांनी उद्योग केले, पण सर्वांना पुरून उरले. आणि मग नंतर अशा पालकांना मी ज्या भेटले की ज्यांच्या प्रॉपर्ट्या काढून घेतलेल्या आहेत, ज्यांचं पेन्शन काढून घेतलं, मग ह्या पालकांसाठी काहीतरी करूयात. म्हणजे ह्यांच्याकडे जर आज पैसे असतील तर ह्यांची मुलंसुद्धा सांभाळतीलच की, मग आपल्या आश्रमाची काय गरज आहे ह्यांना. मग त्यावेळेस असं वाटलं की आपण ह्या पालकांवरती काम करूयात. मग तसं 1-2 पालक मी घेऊन पण आले त्या 3 BHK फ्लॅटमध्ये. पण आपण म्हणतो ना की आपण प्रामाणिकपणे जर एखाद्या दुसऱ्याचा विचार करत गेलो ना तर आपला विचार करायला खरंच वरती बसलेला आहे. तसे मला ते रस्ते सापडत गेले. आणि मग 2 पालक आणले. आता ऑलरेडी 3 BHK फ्लॅटमधले ते पालक फीवाले होते, मग त्यांचे नातेवाईक डिस्टर्ब व्हायला लागले. मग काकांचाच एक मित्र होता जो की पौड गावामध्ये होता, त्यांचं वृंदावन वृद्धाश्रम म्हणून होतं, ते स्वतः 70 वर्षाचे होते. त्यांचा सेटअप त्यांनी लावला आणि कोरोना स्टार्ट झाला, म्हणून तो सेटअप तसाच आहे तसा पडला. परत त्याच्यानंतर कोरोना स्टेबल झाला आणि मग त्याच्यानंतर ते थोडेसे काहीतरी टाकीवरती चढले टाकी साफ करायला आणि ते स्वतः पडले. तर त्यांचा पाय थोडा फ्रॅक्चर झाला आणि त्यांना बेड रेस्ट सांगितला. मग त्यांना आहे तसा सेटअप तो रेंटवरती द्यायचा होता. मग काका म्हटले अगं ते पौड गावामध्ये एक असा माझ्या मित्राचा सेटअप आहे, तू बघ. तर म्हटलं काका कोथरूड कुठं पौड गाव कुठं, म्हणजे दूरवरती मी विचारच नव्हता केला. म्हणे बघायला काय हरकत आहे. मग काकांच्याच गाडीमधून मी बघायला गेले, सगळा सेटअप वगैरे पाहिला. तिथं प्लस पॉईंट अभिषेक असा होता की तिथं चमचासुद्धा विकत घ्यावा लागणार नव्हता. म्हणजे असेच्या असे आजी आजोबा उचलायचे आणि तिथे नेऊन ठेवायचे, काहीही इन्व्हेस्टमेंट नव्हता. आणि तिथे ह्याला डिपॉझिटला सुद्धा त्या काकांनी म्हणे हां ठीक आहे तुला जसे जमतील तसे दे, म्हणजे एकदम सगळं व्यवस्थित झालं. आणि तेवढं सगळं ते सेटअप वगैरे पाहिलं आम्ही. म्हटले चल आपण इकडे बसूयात आणि मंदिरात बसूयात म्हटले. आणि मग गेलो आम्ही, बाजूलाच मंदिर होतं त्या जागेमध्ये. आणि तिथं चप्पल काढली, वरती बघितलं तर स्वामींचं मंदिर. म्हटलं इथं पण बसलेतच का. म्हणजे ती सेकंड प्रचिती माझ्यासाठी अशी होती की स्वामींना असं होतं की 2दा मला जे आत्महत्येतून त्यांनी वाचवलंय ते ह्या पालकांसाठी तुला वाचवलं. ती हिंटच देत गेले स्वामी ह्या कामामध्ये. जेव्हापासून मी पडले तसे ते मार्गच दाखवत गेले. मग त्याच्यानंतर ते 5चे 25, 25चे 50, 50चे आता 85, आत्ता जवळपास 85 पालक आहेत आपले.
पण जेव्हा मी ठरवलं होतं त्यावेळेस मी वृद्ध पालकांवरती काम करेन असं ठरवलं होतं. पण ह्या 4 वर्षामध्ये मी 3 मुली मी स्वतः दत्तक घेतल्या, ज्या ॲबनॉर्मल आहेत, ज्या गुडघ्यांवरती चालतात, ज्यांचे आईवडील नाही आहेत. एक तर चिऊ म्हणून आहे, ती मंदिरात राहत होती, ती चिऊ आहे. तिचा भाऊ आहे पण तो खूप जास्ती सांभाळू शकत नाही आर्थिक परिस्थितीमुळं, आणि त्या मंदिरामध्ये जे नैवेद्य चढवतात त्याच्यावरती तिचा उदरनिर्वाह होता. एक फलटणमधली एक गौरीच नाव आहे पण तिला आम्ही राणी म्हणतो लाडाने, तिला मी दत्तक घेतली आहे. तिचे वडील एक्सपायर झाले, म्हणजे त्यांनी फाशी घेतली राहत्या घरात, आणि आई लहानपणीच एक्सपायर झाली ती. मग ते 3 दिवस त्यांची बॉडी लटकलेली होती आणि ती मुलगी 100% मतिमंद. आजूबाजूच्या लोकांनी त्रासाला कंटाळून त्यांनी फाशी घेतली आणि त्या बॉडीला फार मुंग्या लागल्या होत्या आहे ते. मग ती केस पेपरला वगैरे आलं होतं. मग तिला एक आपण दत्तक घेतली. आणि आत्ता एक हिरा म्हणून आली आळेफाट्याची, तर तिचे पण आई वडील नाही आहे. वडील आहेत पण त्यांनी सेकंड मॅरेज केलेलं आणि दारूच्या आहारी गेलेत, आणि तिचा जन्म झाला आणि तिची आई एक्सपायर झाली. तर अशा 3 मुली मी स्वतः ॲबनॉर्मल दत्तक घेतल्यात. 2 जणांची लग्न मी केलेली आहेत, पण हे मी केलेलं नाही आहे, म्हणजे हे स्वामी करून घेत आहेत. परत मी गाया, कसायाच्या तावडीत ज्या गाया दिल्या जात असतात त्या गाया आपण आणल्या. तर अशा जवळपास 15 गाया, 8 बच्चे त्यांचं होतं, पण त्यांचं चारा पाण्याचं मला झेपत नव्हतं म्हणून मग त्या गाया पण आपण गोशाळेत दिल्या. तर असं सगळं गोकुळवन तिथं झालं आहे आपल्या आश्रमामध्ये. असं चालू आहे काम. कुठले मूळ कारण आहे ज्यामुळे वृद्धाश्रमची वेळ येते आज? वृद्धाश्रमाची वेळ येते म्हणण्यापेक्षा आता वृद्धाश्रम ही काळाची गरज झालेली आहे, पण वृद्धाश्रमामध्ये फक्त टाकून दिलेलेच पालक नाही आहेत. म्हणजे ज्यांना अगदीच म्हणजे प्रत्येक जणाला वृद्धाश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदारी झटकून वृद्धाश्रमात टाकलं आहे असं नाही आहे. काही पालक असे आहेत ज्या मुलांनी जबाबदाऱ्या झटकल्यात, असे पालक आपल्याकडे आहेत. काही पालक असे आहेत ज्यांच्या प्रॉपर्ट्या काढून घेतल्यात, असे पालक नंतर आलेले आहेत. काही पालक असे आहेत ज्यांनी लग्नच केलेलं नाही आहे, मुलं बाळांचा प्रश्नच येत नाही, मग असे आलेले आहेत. म्हणजे भाऊ बहीण कोण कोणाचे आजकालच्या जगामध्ये, मग तसे पालक स्वतःहून आलेले आहेत. आणि काही जणांच्या कोरोनाच्या काळामध्ये मुलगा गेला आहे, बायको गेली किंवा नवरा गेला आहे आणि मग मी एकटाच पडलो आहे, असे पालक आलेले आहेत. काही पालक असे आहेत जे घरी आम्ही म्हणजे प्रत्येकाच्या जबाबदारीचं ओझं आहे रे, प्रत्येकाच्या खांद्यावर आहे, कमवण्याशिवाय पर्यायच नाही आहे. मग ताई आमचा जेन्युअनली प्रॉब्लेम आहे की आम्हाला सांभाळायचं आहे आईवडिलांना, पण आम्हाला तेवढा वेळ नाही आहे. मग ते पालक आपल्याकडे आहेत. काही तसे पण पालक आहेत, म्हणजे नाण्याच्या 2 जशा बाजू असतात तशी पण आहे. आणि काही पालक असे आहेत की आम्ही आमचं आता कर्तव्य केलेलं आहे, तर आम्हाला आता स्वतःसाठी जगायचं आहे, आम्हाला समवयी समदुःखी म्हणजे आमच्या वयाच्या लोकांमध्ये आम्हाला सेफ ठिकाणी राहायचं आहे. मग ते त्यांचा वेळ, त्यांचं पुढचं आयुष्य काढण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे मी एक उदाहरण सांगेन ह्या गोष्टीवरती. मी हे मागेही बोललेली. एक पाध्ये बाबा म्हणून आहेत, अरविंद पाध्ये. त्यांचा मुलगा गुगलमध्ये कामाला आहे, 15 लाख रुपये पगार आहे, आणि त्यांची मुलगी IT मध्ये, बायको पण आहे. म्हणजे जेव्हा तो फर्स्ट टाईम ॲडमिशनला आला होता बाबा, त्यावेळेस मी म्हटलं होतं बाबा सगळं चांगलं आहे की, तरी मग आश्रमात का राहायचं आहे तुला? तर मग त्याचं जेन्युअनली उत्तर असं होतं की हे बघ मी, आणि तो इन्कम टॅक्स कन्सल्टंट होता, तर म्हणे की हे बघ मी आत्तापर्यंत मी मुलांसाठी कमवलं आहे, त्यांची सगळं करून दिलेलं आहे, माझी कर्तव्य मी पार पाडलेली आहेत, मला आता स्वतःसाठी जगायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याने काय म्हणावं की मला जीन्स आणि टी-शर्ट घालायचं आहे म्हणे. म्हणजे त्याच्याकडे बघून मी तर प्रत्येक वेळेस मी शिकत असते की आयुष्यात कुठं थांबणं गरजेचं आहे हे सुद्धा माणसाला कळायला हवं. कारण नुसतंच पैशामागं आपण पळतो, नुसतंच आपण माझी बायको, माझी पोरं, माझा संसार, माझी ही प्रॉपर्टी, अरे काही नाही नेणार आहे आपण, काहीच नाही नेणार आहे. आयुष्यामध्ये कुठंतरी थांबावं आणि स्वतःसाठी जगावं, थोडासा वेळ काढून जगावं. म्हणजे हे त्या बाबाकडून शिकायला खूप मिळतं. मी तर खूप रोज शिकत असते त्याच्याकडून. तर तुम्ही परत त्यांना फोन लावत असाल की तुमच्या आईवडिलांना घेऊन जावा, सो त्यांची काय रिॲक्शन असते त्या? नाही, काही तर खूप करंटी, आणि त्यांचे रिॲक्शन म्हणजे असे शॉकिंग असतात आपल्यासाठी. म्हणजे वंशाचे दिवे नाही आहेत ते उशाखालचे आपण म्हणतो ना, ते साप म्हणजे तसंच म्हणायला हरकत नाही. एक्झाम्पल तुला बरेच मी देऊ शकते. 85 पालकांच्या 85 स्टोऱ्या आहेत.
7-7, 8-8 महिने मुलाने सुनेने डांबून ठेवलेले पालक आपण सोडवून आणलेत. तिची 12,000 रुपये पेन्शन काढून घेतल्या जायची. तिला ज्या दिवशी पेन्शन काढून घ्यायची आहे त्याच्या आदल्या दिवशी तिला बँकेवाल्यांना तेल वगैरे लावून कोंब करून दाखवलं जायचं की हां हयात आहे, आणि इतर वेळी तिला कोंडून ठेवलं जायचं. 2-2 दिवस ती आजी, हे स्वतः आजीने सांगितलं, एक्सपायर झाली, कात्रजची मंगल आजी म्हणून आहे, आणि बाहेरून लॉक लावायचं आणि खिडकीतून तो मुलगा बायकोच्या भीतीने वडापाव द्यायचा. तो वडापाव 1 दिवस द्यायचा तर 1 दिवस मिळायचा सुद्धा नाही. ती वडापावची वाट बघत बसायची. 12,000 पेन्शन, विचार कर. आणि काही केसेस अशा आहेत की नवरा एक्सपायर, म्हणजे एक राधा मावशी म्हणून होती, कोळवणच्या इथली होती, नवरा एक्सपायर झाला आहे आणि 3ऱ्या दिवशी मुलगा अट्टल बेवडा, नवरा पण खूप ड्रिंकर होता, मुलीचं लग्न झालेलं होतं, आणि त्या दारूच्या नशेमध्ये एवढा धुंद होता की त्याला आई आहे का कोण आहे अजून ते सुद्धा कळत नव्हतं. आईवरती त्याने रेप केला होता. म्हणजे अशा केसेस आहेत. ह्या केसेस ज्यावेळेस मी स्वतः अभिषेक ऐकते ना, मी 2 मिनटं माझं डोकं असं सुन्न झालेलं असतं, 2 दिवस. ती केस माझ्यासाठी खूप हॉरिबल होती. मी ती आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. म्हणजे त्या मावशीला मी त्या सिच्युएशनमधून कशी बाहेर काढली हे मला माहिती आहे. आणि आपण म्हणतो ना रे, ते एक्स्ट्रीम लेवलचं भोळेपण, खूप भोळी होती ती. म्हणजे आता हे मला माहिती नाही लोक कशी घेतील किंवा काय घेतील, पण अशी विकृती लोक आहेत, समाजामध्ये आहेत, आणि ह्यांना जगण्याचा अधिकारच नाही आहे मला वाटतं. आणि ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, ज्यांचे आपण बोटं पकडून आपण चालायला शिकलो आहे, त्यांनी ॲडजस्टमेंट केलंच आहे की आपल्याला. चुकत असेल ना, नाही असं नाही आहे. मी जसं मगाशी म्हटलं की नाण्याच्या 2 बाजू असतात. पालकांचं पण चुकत असेल, पण मला असं वाटतं की त्या पालकांनी सुद्धा, म्हणजे आज वृद्ध पालकांनी सुद्धा आहे ना, त्या मुलाचं लग्न झाल्यावरती त्यांचं लाईफ आहे, त्यांचं त्यांना जगून द्यावं. एका पॉईंट नंतर तुम्ही मूव्ह ऑन करा. तुम्ही केलंय की, तुम्ही त्याला उभं केलंय, तुम्ही त्याचा संसार हे करण्यासाठी तुम्ही लग्न करून दिलंय, त्याची मुलं तुम्ही सांभाळणं किंवा ते आजी आजोबाचं कर्तव्य म्हणून त्यांनी करावं. पण ह्यांनी सुद्धा आई वडिलांवरती लादून नाही दिलं पाहिजे की ते काय नोकर नाही आहे तुमचे, ती तुमची मुलं आहे, ती तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सांभाळा असं. म्हणजे हे जर बॅलन्स जर केला ना तो, तर ते व्यवस्थित होणार आहे. आणि वृद्ध पालकांनी सुद्धा खूप जास्त इंटरफेअर नाही करावं आपल्या संसारामध्ये. म्हणजे मुलीकडच्या आईवडिलांनी सुद्धा आणि मुलाकडच्या आईवडिलांनी सुद्धा. ते त्यांचं लाईफ आहे, त्यांच्या अडचणी आहे, तुम्ही सपोर्ट नक्की राहू द्या, पण इंटरफेअर नका, एक्स्ट्रीम लेवलला इंटरफेअर नका. तुमचं तुम्ही आपलं करा की देवधर्म करा. तुम्ही केलं आहे, काबाड कष्ट केलेलं आहे, सगळ्या गोष्टी केल्यात. आणि आजच्या जनरेशनला मला हेच सांगावं वाटतं की जेव्हा लहान आपण होतो तेव्हा खूप जास्ती आपण त्रास दिलेला असतो, काहींनी अंडरस्टँडिंग हे असतं, पण आपल्या आईवडिलांनी आपल्याला समजून घेतलेलंच आहे की तेव्हा. म्हणजे हट्ट केला आहे म्हणून त्यांनी काय आपल्याला सोडून नाही दिलेलं रस्त्यावरती, जसं तुम्ही वृद्धपणामध्ये तुम्ही सोडून देताय. जबाबदारी झटकणं हा सोल्युशनच नाही आहे. मुलं किंवा मुली स्वतःहून तुमच्याकडे येतात आणि हे आमच्या आजोबा आहेत आणि आम्ही चांगलं कमवतोय पण तरी पण आम्हाला नाही सांभाळायचं, असं काही एक्सपिरियन्स? बऱ्यापैकी आहेत असे की नाही ताई माझ्याकडं होत नाही. आणि बेसिकली मुलं ड्रिंकर असतात, त्याच्यामुळं मुलांनी नाही सांभाळलं की मग मुली काय म्हणतात, ताई मला संसार आहे, मी नाही सांभाळू शकत, मला माझा नवरा बोलतो, माझे सासू सासरे बोलतात, आणि माझ्या आईवडिलांना मी कसं माझ्या घरी. तो पण एक विचार आपण केला पाहिजे की तिच्या संसारामध्ये कुठं ती आईवडिलांना नेऊन हे करणार. मग मुलाची शक्यतो जास्ती जबाबदारी असते, पण ती स्वीकारल्या जात नाही. आणि तेव्हा मग पालक वेगळे विभक्त टाकल्या जातात आणि मग त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं जातं. काही केसेस अशा आहेत की पहिल्या महिन्यामध्ये, आणि मी ज्यांचे नातेवाईक आहेत, म्हणजे लांबचे असू देत किंवा जवळचे असू देत, त्यांच्याकडून आपण मानधन घेतो, कारण आपल्याला शासकीय अनुदान नाही आहे. आपली जी जागा आहे ती पण भाडेतत्वावर आहे. तर भाडं भरणं, त्याचं लाईट बिल आहे, सॅलरी आहेत, बाकीच्या मेंटेनन्स आहेत, औषधोपचारासाठी मला मेडिसिनचे 30-30, 40-40 हजार रुपये आपण ते बिलं भरतोय. मग ह्या गोष्टी ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याच फीमधून आपण ते करावं लागतं. पण मग अशा केसेसमध्ये काही जणांना आपण ज्यांची फी घेतो ते पहिल्या महिन्यात सोडताना मात्र देतात, पण त्याच्यानंतर 2-2 महिने आम्ही फॉलोअप करतो, पण फी द्यायला येत नाहीत.
साधं विचारायला येत नाही आईबाप आमचे म्हणजे नाही का जिवंत आहेत का मेलेले आहेत. म्हणजे अशा पण केसेस आहेत बऱ्यापैकी. आणि काही केसेस अशा आहेत की ज्यांचे नातेवाईक आहेत आणि शेवटच्या क्षणाला आम्ही फोन केला आहे की एक्सपायर झालेत. लिटरली मला तिकडून असा रिप्लाय येतो की ताई तुम्हाला पैसे पाठवतो, तुम्ही अंत्यविधी करून घ्या. आणि म्हणजे त्यांना शेवटचं लास्ट दर्शन आईबापाचं घ्यावं हे सुद्धा महत्त्वाचं वाटत नाही. जुन्या काळामध्ये वृद्धाश्रम नव्हते अभिषेक. म्हणजे जुन्या काळात ऑप्शनच नव्हते. आपल्याला कसंही केलं. शेतकऱ्याचा एखाद्याचा शेतकरी असेल तर त्याचे आईवडील आपण कधीच वृद्धाश्रमामध्ये बघणार नाही. म्हणजे जेवढे शिकलेले असतात ना तेवढे हुकलेले आपण म्हणतो ना ते मराठीमध्ये, लिटरली तसं हे आहे. सहनशीलता राहिलेली नाही आहे. आणि मला असं वाटतं की घरामधला जो कर्ता पुरुष असतो, म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीमधून फेस केलेलं आहे म्हणून मी हे शहाणपण शिकवू शकते. माझ्या नवऱ्याचं आणि माझं वादविवाद फक्त फॅमिली बॅकग्राऊंडनी व्हायचा. आमच्या दोघांमध्ये पर्सनली कधीच खूप जास्ती वैर नव्हतं. पण तुझी आई अशी बोलली, तुझा भाऊ असा बोलला, हेच कारणं असायची. पण जो कर्ता पुरुष असतो ना, मला असं वाटतं की त्या बाईचा जो नवरा असतो तो एक भाऊ आहे, तो एक मुलगा आहे, तो एक नवरा आहे, तो एक बाप आहे. तो त्याला असं पूर्ण इक्वली त्यांनी सगळं ते नातं जर हँडल केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे होऊ शकतात. आणि घरातल्या ज्या बायका असतात त्यांनी पण त्या पुरुषाला समजून घेणं, हा जर समतोल आपण राखला ना तर मला नाही वाटत की खूप जास्ती भांडणं. थोडीफार भांडणं होतातच रे, भांडायला भांडं लागतंच आहे. घरोघरी मातीच्या चुले आपण म्हणतो तशातली गत आहे. त्यांना जेव्हा तुम्ही सांगता की तुम्हाला परत जाण्याची इच्छा आहे का, किंवा मग काही काळानंतर तुम्ही सांगत असाल की आता तुमचे मुलं तुम्हाला बोलवतात आहे, तुम्हाला जायचं आहे का, सो काय सांगतात ते तुम्हाला की काय काय त्यांनी फेस केले आणि का त्यांना जायचं नाही, इथेच का आवडते त्यांना जास्त? बरेच असे पालक आहेत ज्यांना जायची इच्छा नसती. एकदा तर आपल्या वृद्धाश्रमामध्ये आले की ते म्हणतात नको ताई आम्हाला इथे करमत आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी इथेच हे राहतात आपल्याकडे. मी एक उदाहरण तुला असं सांगेल, एक राजगुरुनगरमधून एक लक्ष्मी आजी आपण आणली होती आणि ती आजी ना काहीही बोलत नव्हती. त्या पिरियडमध्ये 6 दिवस ती त्या बसस्टँडवरतीच होती. आणि एक कैलास दुधाळे म्हणून साहेब आहेत ज्यांच्याशी माझी ओळख झाली आणि मग त्यांच्या थ्रू ती आपल्याकडे आली होती. मग त्यांच्या सहकार्यांनी आपल्या आश्रमात सोडली आणि जेव्हा आपल्याकडे आणली त्यावेळेस ती फक्त गावाचं नाव घेत होती. ती स्वतःचं नावसुद्धा सांगत नव्हती. आणि जेव्हा तिच्याबरोबर ते असे 4-5 गाठोडे होते, त्या गाठोड्यांमध्ये आता म्हटलं हिचं फॉर्मवरती भरण्यासाठी काय नाव टाकायचं म्हणून मी तिला थोडंसं नाही का विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती नाव सांगत नव्हते. मग ते गाठोडे आम्ही चेक केले तर त्या एका गाठोड्यामध्ये 5चे कॉईन, 2चे कॉईन, 50 रुपये, 100 रुपये, 10 रुपये, 20 रुपये असे बरेच, म्हणजे ते 22,580 रुपये जवळपास निघाले होते. म्हणजे ती भिक्षा दिल्या गेली होती. तर मी त्यावेळेस आजीला विचारलं पण होतं हे का मागत होतीस तू, तर ती म्हटली मी कोणाकडेच मागितले नाही, मी हात पसरला नाही, काही नाही, आणि तरी पण मला लोकांनी दिलं. म्हणजे भिक्षा देणंसुद्धा हे खूप चुकीचं आहे. तुम्ही जेवायला घाला, तुम्ही मदत करा, भिक्षा नका देऊ. खूप बिझनेस झालेला आहे आजकाल. आणि मी तर अशा पालकांमध्ये राहते ना, तर असे काही काही यंग आहेत ज्यांना हातपाय व्यवस्थित आहेत, तुम्ही कामं करून तुम्ही कमवू शकता, पण लोकांना तो बिझनेस सहज हात केल्यावरती पैसा मिळतोय ना रे, कशाला ते कष्ट करतील. म्हणजे ह्यांना आपणच अपंग बनवतोय थोडक्यात. तर त्या आजीला आपण आणलं होतं आपल्याकडे आणि मग मी तिचं नाव लक्ष्मी म्हणून दिलं होतं. म्हणजे सांगायचं मी तिचं स्टोरी तुला ह्या वेळेने सांगते की ती आपल्याकडे राहत गेली, इतकी छान होती ती, आणि जवळपास 1.5 वर्ष ती आपल्याकडे सर्वाईव्ह करत होती. आणि मराठी किडा यूट्यूब चॅनलवरती आपलं बाईट्स सूरज खटावकर दादाने घेतले, त्याच्यामध्ये तिचा पण बाईट्स घेतला. आता तिचं कोणीच नव्हतं, तिच्या फक्त बहिणीची एक मुलगी होती. आणि त्या व्हिडिओमध्ये आजी, म्हणजे बरेच जण त्याच्यात व्हायरल झाले पब्लिश झाल्यामुळे. तर त्या आजीचे म्हणजे अजून बाकीचे पण 2-4 जणांचे अजून नातेवाईकांचे फोन वगैरे आपल्याला आले. त्या आजीचं पर्सनली उदाहरण मी सांगते. त्या मुलीचा फोन आला की ही आमची आजी आहे, ही माझी मावशी आहे म्हणे ती. तर मग ते आले भेटायला, आजीला पण खूप बरं वाटलं वगैरे. मग आपण जबरदस्ती कधीच कोणाला ठेवत नाही. मग आजीला विचारलं, म्हटलं तुला जायचं आहे का, कारण ते न्यायला तयार होते.
तर मग म्हटली जायचं आहे. तर गेली ती. गेली 4च दिवस राहिली ती. 4 दिवसात ती परत रिटर्न आली. पण 4 दिवसांनी रिटर्न आल्यानंतर जे आजारी पडली ती नंतर रिकवरच झाली नाही आणि एक्सपायर झाली. म्हणजे मला कुठंतरी असं वाटतं की ती मेंटली प्रिपेअर झालेली असते की आता आपलं आयुष्य आपण वृद्धाश्रमातच घालवणार आहोत. म्हणजे इथून पुढचं आयुष्य आपल्या नातेवाईक आपले कुणीही नाही. आणि ती डिस्टर्ब झाली. नातेवाईक आल्यानंतर ती डिस्टर्ब झाली. ती तिकडं गेली आणि त्या परत आजाराने त्या ट्रॉमाने ती जे आजारी पडली ते नंतर परत रिकवर झाले नाही. तर म्हणजे एक आपण गृहीत पकडून घेतो ना की हां आता आपलं आयुष्य इथे इथे आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं ते पाध्ये जे उदाहरण सांगितलं, पाध्ये सुद्धा आत्ता मागच्या महिन्यामध्ये त्याच्या बायकोचा आणि मुलीचा फोन आलता एवढ्या वर्षातून, खूप वर्षातून. आणि त्यावेळेस त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्यांना बोलवलं गेलं होतं. त्यांच्या बायकोने त्यांना विचारलं की आम्ही पण लेडीज आहोत त्याच्यामुळं आम्हाला काही गोष्टी फेस कराव्या लागतात, तुम्ही या परत राहायला वगैरे. तर बाबांनी स्पष्ट नाकारलं. बाबा म्हणाला माझं जे काही शेवटचं क्षण जो आहे तो स्वामी निवास वृद्धाश्रमातल्या गौरीकडं होणार. म्हणजे मला खूप छान वाटलं. मला थोडंसं वाईट पण वाटलं की अरे नातेवाईकांना म्हणजे तिथं पण एक लिमिट नंतर म्हणजे तो आत्तापर्यंत तुम्हाला दिसला नाही. तो तुमचा नवरा होता, तो तुमचा बाप होता. तुम्हाला आत्तापर्यंत त्याची कीव नाही आली की तो कुठं आहे, काय आहे. तुम्ही फोन नाही केला, काही नाही केला. आणि तुम्ही जेव्हा अडचणीत सापडताय तेव्हा तुम्हाला त्या माणसाची किंमत कळतीये. मग त्यावेळेस तो कसा एक्सेप्ट करेन त्या गोष्टी. त्याच्यामुळं मग त्यांनी वृद्धाश्रमातच राहणं त्याला योग्य वाटलं. पण जेव्हा त्याच्या तोंडून मी ते ऐकलं की माझा शेवट स्वामी निवास वृद्धाश्रमामध्ये होणार आहे आणि माझ्याकडून तुम्ही काही अपेक्षा करू नका, त्यावेळेस मी मिळवलं. म्हणजे माझ्या प्रामाणिक कामाचं प्रमाणपत्र हे मला बाबाकडून मिळालं. आणि त्यावेळेस असं वाटलं की बस स्वामींनी वरती गेल्यावर विचारलं ना बाई काय कमवलं, तर हे कमवलं मी. सो असे काही मुलं आपण म्हणू शकतो की असे काही फॅमिलीज आहेत जे आई वडील आजारी पडले किंवा मग काही मेजर आजार झाला तर ते वृद्धाश्रममध्ये सोडून देतात किंवा मग त्यांना बाहेर हाकलून देतात आपण म्हणू शकतो. मग अशा काही केसेस आहेत अशा. एक तर आपल्याकडे नीलम म्हणून आहे. पाय तिचा हे झालेला आहे, कट झालेला आहे गुडघ्याच्या वरतून, मांडीच्या तिथून कट केलेला आहे. म्हणजे तिचा ॲक्सिडेंट झाला होता. कर्नाटकची आहे ते. तर तिचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ससूनमध्ये तिला ॲडमिट केलं होतं. आता मध्ये बघ आपण आणि ऐकलं होतं की ससूनमध्ये काही वेळेस म्हणजे एका लिमिटनंतर ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यावरती काढून टाकतात. मे बी तिच्या बाबतीत तसंच झालं असावं. त्या हॉस्पिटलमध्ये नवऱ्याने ॲडमिट केलं आणि तिची छोटी मुलगी होती. त्या मुलीने आणि नवऱ्याने ॲडमिट केलं पण डिस्चार्ज करायलाच आले नाहीत. मग ती नंतर तिथं ट्रीटमेंट घेतल्यावरती ती एका पायाने ती कुठं जाणार, कुठं पळणार काय. मग ससूनपासून ती वारजेपर्यंत कशी आली काय आली मला माहिती नाही. पण वारजेमध्ये आता तिला जवळपास हा 3रा वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी तिच्या बाबतीत मला कॉल आला होता आणि पावसामध्ये अशी भिजत होती ती आणि तिथून मग तिला आपण आपल्याकडे आणलेली आहे. तर असे पण काही नातेवाईक आहेत जे सोडून दिलेत. काहीही वाटत नाही त्यांना, काहीच वाटत नाही की आपलं माणूस नाही. पण फोन नंबर प्रत्येकाचेच असतात असं नाही आहे. फोन नंबर प्रत्येकाचे असतात असं नाही. आणि काही जणांचे जरी नंबर असले तरी त्यांचं असं स्टेटमेंट असतं की नाही ते घरी खूप त्रास देतात, आम्ही तर असं म्हणतो त्यांना, हे करतो ते करतो. आणि आजी आजोबांचं स्टेटमेंट वेगळं असतं, मुलांचं स्टेटमेंट वेगळं असतं. प्रत्येकजण आपली आपली बाजू सेफ करत असतो. त्याच्यामुळं कोणाचं खोटं कोणाचं खरं ह्या भानगडीत मी खूप जास्ती पडत नाही. असं वाटतं की चल जाऊ देत. आणि समाजकार्य करताना चाळण लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काही वृद्ध पालक खोटंसुद्धा बोलतात आहेत. मला अनुभव आलेले आहेत. आणि काहीतरी खोटी बाजू दाखवायची आणि मग इथं राहायचं, मग थोडा दिवस राहायचं आणि मग थोड्या दिवसांनी निघून जायचं. असे पण पालक आहेत बऱ्यापैकी. त्याच्यामुळं इंटेन्शन असं काही नाही, घरामध्ये राहायचं नाही. मग घरामध्ये नाही का मला प्रत्येक वेळेस आणि टॉर्चर करणं, काही पालक असे टॉर्चरसुद्धा करतात. काही जणांना खूपच छळतात. काही म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं करतंय म्हणून पार त्याला पिळूनच घ्यायचं, ऊस गोड लागला तर तो मुळासकटच उपटायचा. पण असं पालकांनी सुद्धा करू नये.
हे मात्र खरी गोष्ट आहे की समंजसपणा असावाच. मगाशी आपला जो टॉपिक झाला की समंजसपणा असावा, पेशन्स असावेत, पण पालकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. सो काय सांगाल आपल्या शेतकरी वर्गांसाठी की त्यांच्याकडे असं काय आहे की जे आपलं म्हणतोय ना आपण की जे वृद्धाश्रम आहे ते सिटीमध्ये जास्त आहे, गावाकडे नाहीच आहे. तर याचं काय कारण वाटतं मग? गावामध्ये मी म्हणेल, आता मी सुद्धा गावामध्येच लहानपणी वाढलेली आहे, त्याच्यामुळे गावामध्ये माणुसकी जास्ती आहे. तिथे चुकांपेक्षा माणसाला समजलं जातं, म्हणजे त्याच्यात चुका न काढता त्याला समजून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि गावातल्या लोकांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणं हा पर्याय वाटत नाही. त्यांना उलटं वाटतं की आपली इज्जत जाईल, म्हणजे कसं का होईना, रडत कडत का होईना, आमच्या आईवडिलांना सांभाळण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, भले ते चटणी भाकर खाऊ देत, पण तो शेतकरी आईवडिलांना सांभाळणार, ती आपली जबाबदारी म्हणून सांभाळणार. पण तसं शहरात नाही आहे. शहरामध्ये ती जबाबदारी आपली नाही. आता ते जुनं फर्निचर झालेलं आहे, त्यांना काढून टाका, त्यांना हे करून टाका. काही लोक, मी म्हणते, मी प्रत्येक जणांवरती बिलकुल बोट ठेवत नाही आहे, पण काही लोक असे झालेले आहेत की जबाबदारी थिडकारून टाकतात. पण तसं गावातल्या शेतकरी लोकांची तशी मेंटॅलिटी नाही आहे. रडत कडत का होईना ते आईबापांना सांभाळतील, भले चटणी भाकर खाऊ देत, भले 2 दिवस पार उपाशी ठेवू देत, पण घरामध्ये ते सुखरूप ठेवतील आईबापांना. तो व्हिडिओ मी बघितला जो मराठी किडावर आला होता. तर त्यामध्ये एक बाबा होते, त्यांनी सांगितलं होतं की त्यांना सगळ्यांनीच फसवलं आहे, सगळ्या नातेवाईकांनी फसवलं. सो असे काही केसेस सांगू शकता? म्हणजे आपण म्हणतो की ठीक आहे मुलांनी फसवलं किंवा सुनेने फसवलं, पण जर सगळेच जणांनी मिळून फसवलंय आणि ही वेळ आली त्यांच्यावर, मग ह्याबद्दल काय सांगाल? म्हणजे असे काही विचित्र केसेस जे तुम्ही सांगू शकाल? जे बाबा म्हणत होते की मला सर्वांनीच फसवलं, तर त्यांनी फसवून प्रॉपर्टी पेपर्सवरती सह्या घेतल्या होत्या त्यांच्या. आणि त्याच्यानंतर मग तुमचं तुम्ही बघा, म्हणजे ते ड्रिंक करत होते, तुमचं तुम्ही बघा आता, असं करून त्यांना घरातून हाकलून दिलं आहे. तर अशा केसेस पण आहेत ज्या गोड गोड बोलून प्रॉपर्टी पेपरवरती सह्या घेतात आणि जे काही त्यांची मालमत्ता असते, संपत्ती असते, ती काढून घेतली जाते. आणि आता तुमचं तुम्ही बघा, तुमच्याकडे तर आता पैसे नाहीत, मग पैसे द्या आम्हाला सांभाळण्याचे, असे पण मागण्या केल्या जातात. आपल्याकडे एक गुजराती नवरा बायको आलेले आहेत, रांजण गावचे आहेत. आत्ता एक साधारण महिना झाला असेल, 20-25 दिवस झाले असतील त्या गोष्टीला. दोघंही नवरा बायकोंना 2 महिने मुलगा काठीने मारतोय. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस हात असे त्या आजीचे काळे निळे झाले होते, काठीने मारलं होतं. आणि लातूरची त्यांची एक प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी सगळी पेपर्सवरती सह्या घेतल्या, आजी आजोबांना बाहेर काढून दिलं गेलं. ते बाबा जे होते ते आचारी होते, म्हणजे ते नमकीन स्वीट मार्ट त्यांचं दुकान होतं आणि त्याच्यामध्ये ते काम करायचे. म्हणे स्वीटचा कोणताही पदार्थ तुम्ही मला बनवायला लावा, पण आता मला गुडघ्यांनी होत नाही म्हणे. आणि मुलगा पण तेच काम करतो. तर आता गुडघ्यांनी होत नाही म्हणून घरात बसले, म्हणून त्या मुलांनी की मी किती दिवस तुम्हाला सांभाळणार आहे, आप कुछ काम करतेही नाही हो, गुजराती आहेत ते. आणि त्यांना बाहेर काढला गेलं. मग 3 दिवस ते पुणा स्टेशन ससूनच्या बाहेर समोरच्या साईडला तिथे बसलेले होते. आता भिक्षेकरी आणि नुकतं त्यांच्यावरती वाईट परिस्थिती आलेल्या पालकांमध्ये बराच फरक, साम्य दिसतो. मग एक जाणारा कोणीतरी व्यक्ती होता आणि त्याने मग ते आपलं गुगलवरती सर्च केलं आणि मग आपला ॲड्रेस चिठ्ठीवरती लिहून, माझा नंबर लिहून त्यांना बसमध्ये, पौड गावाच्या बसमध्ये बसवून दिलं आणि मग ते आपल्याकडे आले होते. आता आपल्याकडे हॅपीली ते राहत आहेत, सर्वाईव्ह करत आहेत. तर अशा गोष्टी पण आहेत. सो जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वामी समर्थांना खूप मानता, सो त्यांचे काही एक्सपिरियन्स जे तुम्हाला पर्सनली येऊन भेटले किंवा असं प्रचिती आली? खूप आहेत. स्वामींचा तर अनुभव मला दिवसातून 1-2 तरी आलेत. पण त्यातल्या त्यात मोठा अनुभव स्वामींचा, जे मी दुसऱ्यांदा आत्महत्येतून वाचले आणि त्यांच्याशी जे मी भांडणं केली आणि मग दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला जो डायरेक्शन दाखवला, तो मोठा अनुभव. त्यातल्या त्यात बारीक अनुभव मी हा एक सांगेल की एक दिवशी मुंबईला मीटिंग होती, माझी मुलगी आणि आम्ही चाललो होतो
आणि मोस्टली आपण आश्रमामध्ये शिजवलेलं अन्न घेत नाही. पहिलं घ्यायचो, पण थोडंसं भाजीच्या चवमध्ये फरक झाला की पोट खराब होणं, मग ते जुलाब होणं वगैरे वगैरे असे प्रॉब्लेम यायचे. म्हणून शक्यतो शिजवलेलं अन्न आपण हे करत नाही, अलाव करत नाही. तर एका डोनरनी की खूप जास्ती मला थोडंसं कन्व्हिन्स केलं की ताई आम्ही घरीच बनवणार आहोत. मग ते अलाव केलं आपण. आणि टोटल 85 पालक आहेत आपले. तर 85 पालक 2 ब्रांचमध्ये डिवायडेड केलेले आहेत. एका ब्रांचमध्ये मनोरुग्ण, बेड रिडन आणि ज्यांना सपोर्ट द्यावा लागतो असे पालक ठेवलेत. एका ब्रांचमध्ये चालू फिरू शकणारे, जे स्वतःचं स्वतः करू शकतात तशा पालकांसाठी दिलेलं आहे. तर ते टोटली दोन्ही ब्रांचला ते जेवण आणणार होते. तर म्हटलं ठीक आहे चालेल दादा, 12 वाजता तुम्ही पोचा. 12 वाजता पोचल्यावरती आपली कोमल म्हणून एक स्टाफ आहे. ज्यावेळेस तिने ते जेवणाचे डबे उघडून पाहिले त्यावेळेस ते जेवण खूप कमी होतं. म्हणजे ते फक्त 50 लोकांना पण पुरेल की नाही ह्याची शंका होती. तर मग तिने मला फोन केला आणि नेमकी मी मीटिंगमध्ये साहेबांच्या पुढे बसलेले होते. तर म्हटलं आता काय करायचं, तिकडून मला जास्त बोलता पण येईना. तर तिला मी म्हटलं की तू तिकडं मंगल मावशीला, इकडचे ब्रांच मंगल मावशी स्वयंपाकाचं बघते, सो मंगल मावशीला तू फोन कर, खिचडी भात टाकस तोपर्यंत मुरमुरे आणि फरसाण एकत्र करा आणि तोपर्यंत खायला द्यायला सांग म्हटलं पालकांना, कारण बीपीच्या गोळ्या असतात हे असतं. तर म्हटली चालेल ठीक आहे. मग तिने मावशीला सांगितलं वगैरे वगैरे. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी गेले रुटीनप्रमाणे आश्रमामध्ये आणि मी आपली किचनमध्ये जाऊन मावशीशी आपली बोलत होते चहा पिता पिता की मावशी काल गडबड झाली असेल ना गं. म्हटलं मुरमुरे आणि फरसाण ते पालकांना दिलं, पोट म्हणजे नाही का पालकांना भुका लागल्या असतील, तुझी पण धावपळ झाल्या. म्हणे काहीच नाही ताई, म्हणजे ते मुरमुरे फरसाण काढलं आणि इतक्यात म्हणे दोघं नवरा बायको आले होते, एवढा मोठा 15 लिटरचा खिरीचा डबा घेऊन आले म्हणे स्टीलचा, आणि गरम गरम खीर म्हणे सगळ्यांनी 1.5 ग्लास खीर पिली. कुणीही खिचडी भाताला तोंड लावलं नाही का त्या फरसाणला भेळीला तोंड लावलं नाही. म्हणजे मला 2 मिनटं असं वाटलं ना रे की अरे स्वामी लक्ष देत आहेत तुमच्याकडे, म्हणजे विचार कर ना. आणि जनरली मला कोणी ना कोणीतरी फोन करत असतं जेव्हा व्हिजिट करायला येतात तेव्हा, त्यांचा मला फोन नाही, काही नाही, काहीच नाही. म्हटलं टेन्शन घ्यायला तिथं स्वामी बसलेत, मी कशाला टेन्शन घेते. मी मावशीला म्हटलं सुद्धा मी मेले तरी स्वामी तुमच्यावरती लक्ष देऊन आहेत. आणि सिरियसली अभिषेक, म्हणजे मला खूप सारे अनुभव आहेत. स्वामी समर्थ माझ्या मागं इतकं खंबीरपणाने उभे आहेत ना. स्वामी निवास वृद्धाश्रमाचा गाडा हे स्वामीच चालवतात. मला बरेच अनुभव आलेत. त्याच्यातला हा तर किरकोळ तुला किस्सा सांगितला. पालकांवरती ज्यावेळेस मी माणसांवरती जेव्हा आजी आजोबांवरती मी जेव्हा काम करत होते त्या रिलेटेड काम करत असताना तेव्हा तर डोनेशनचा ओघ नव्हता. म्हणजे नुकती सुरुवात झाली, 3 वर्ष झालं होतं आपल्या संस्थेला. आणि त्यावेळेस मला दारवली म्हणून गावामधून एक असं कळालं होतं की एक गाय आणि जिला दूध येत नाही म्हणून ती कसायाच्या तावडीत देतीये, पण तिचं 5 दिवसाचं बच्चू पण होतं. तर मला जेव्हा कळालं होतं त्यावेळेस मी त्या शेतकऱ्याची जाऊन पर्सनली मी भेट घेतली आणि म्हटलं की दादा मी सांभाळेल, म्हणजे तिचं चारा पाण्याचं तुम्हाला काही टेन्शन येत असेल तर मी सांभाळेल, फक्त मला वासरू पण पाहिजे तिचं, ती एकटी नको आहे, ताटातूट नाही करायची. त्या गाईला मी आणलं. त्या गाईचं नाव आम्ही यमुना ठेवलं आणि तिच्या बच्चूचं नाव छकुली. ती छकुली अजूनही आहे. आणि तिला ज्यावेळेस आपल्या आश्रमात आणलं 3ऱ्या दिवशी त्या गाईला पाहणा फुटला होता. म्हणजे हे स्वामींचेच चमत्कार आहेत ॲक्च्युअलमध्ये. मग अशा एक गायी करून मी 10 गाया जमा केल्या आणि त्यांचे 8 बच्चे. पण ते चारा पाण्या आणि तेव्हा डोनेशनचा ओघ असा नव्हता. आत्ता सोशल मीडियावरती थोडे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आत्ता डोनेशनचा ओघ बऱ्यापैकी आहे. म्हणजे ॲटलिस्ट धान्य आम्हाला कमी पडत नाही, आम्हाला कपडे कमी पडत नाही, फर्निचर कमी पडत नाही. फक्त आर्थिक मदत आपल्याला कमी आहे, पण त्यातल्या त्यात अगदीच 10% व्याजाने पैसे आणून काढण्याची वेळ येत नाही. पण असे मग स्वामी म्हणजे पाठीशी आहेत. नंतर मग मी त्या गाया जेवढ्या साठल्या होत्या तेव्हा गोशाळेत दिल्या, कारण चारा पाणी शक्य होत नव्हतं. स्वामींचा आत्ता मागच्या महिन्यामधलाच एक किस्सा की गुरुवारच्याच दिवशी कासव आलं होतं. मी इन्स्टावरती टाकलेलं पण होतं. गुरुवारच्या दिवशी आलं ते कासव आणि बरोबर स्वामींच्या मंदिराच्या तिथूनच चाललेलं होतं ते. परत त्याच्या आधी गुरुवारची अशी स्वामींची आरती चाललेली होती आणि घालेलं लोटांगण झालं. त्याच्यानंतर तेव्हा तिथे एक काळी गाय आली आणि ती काळी गाय ती कुठून आली, काय आली, काहीही माहिती नाही.
म्हणजे मी लिटरली तिला 2 महिने अशी ओपन ठेवली होती. आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सांगितलं होतं की कोणाची तरी गाय जर हरवली असेल तर आमच्याकडं आलेली आहे वगैरे. ती कुठून आली आहे माहिती नाही, अजूनही ती आपल्या आश्रमात आहे. तर असे स्वामींचे बरेच चमत्कार झालेले आहेत. स्वामींच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडे डोनेशनमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी आपण अन्नदान करत असतो. म्हणजे आपण आश्रमामध्ये तर प्रत्येक वेळेस आपण काम करतोच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काहीतरी अन्नदान, स्वामींच्या नजरेमध्ये अन्नदान खूप श्रेष्ठ मानलं जातं बघ. सो मग मी आपण इथं वारजेमध्ये, म्हणजे पहिला आपण कातकरी वाड्यावरती करायचो पण तेवढा रिस्पॉन्स नव्हता तिथे, म्हणून आता सिटीमध्ये एक झोपडपट्टी एरिया आहे गोकुळनगरमध्ये, तिथे आपण अन्नदान करत असतो. तर फर्स्ट वर्षी, म्हणजे ज्या वर्षी मी स्टार्ट केलं, जेव्हा स्वामींचा प्रकट दिन असतो त्या दिवशी मी अन्नदान स्टार्ट केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला. आणि तो फोन असा होता, म्हणजे रात्री किती सकाळी 8:30च्या दरम्यान आला होता. आणि तिकडून फोन केल्यावरती ते हॅलो बिलो काही नाही, बाळा, म्हणजे जसं स्वामी आवाज देतात. म्हणजे मला 2 मिनटं पूर्ण अंगाला काटा उभा राहिला होता आणि असं वाटत होतं की स्वामींचा मला फोन आला आहे. आणि ते मला म्हणत होते की मी रमाकांत कुलकर्णी बोलतो आहे, मी भिवंडीमधून बोलतो आहे. आणि म्हणे तुझा व्हिडिओ आम्ही पाहिला, त्याच्यात आनंदही वाटला, दुःखही वाटलं, जे काही तू सगळं भोगून तू आज ह्या पालकांवरती काम करते वगैरे वगैरे. तर म्हणे मी तुला ह्याच्यासाठी फोन केला आहे की मी 50 वर्षापूर्वी माझ्या राहत्या जागेमध्ये स्वामींची एक 2.5 फुटाची संगमरवरी मूर्ती आणि साईबाबा आणि गजानन महाराजांची 1.5 फुटाची मूर्ती आहे. तर जसं तू बेवारस पालकांना सांभाळती तसं माझ्या ह्या देवांना सांभाळशील का, कारण माझ्याकडून आता होत नाही. माझं वय 85, माझ्या बायकोचं वय 80, आमचा एकुलता एक मुलगा आहे, तो देवधर्म करत हिंडतो, तो आमच्याकडे काही लक्ष देत नाही. तर म्हणजे मी 2 मिनटं कानाला हात लावला होता, म्हटलं बाबा माझी लायकी पण नाही आहे की मी देवांना सांभाळावं, म्हणजे अख्खं विश्व तो चालवत आहे, पण मूर्त्या मात्र आपल्याकडे नक्की पाठवून द्या आणि आम्ही त्यांची म्हणजे श्रद्धेने पूजा करू. फक्त माझी जागा स्वतःची नाही आहे, मी प्राणप्रतिष्ठा नाही करू शकत पण स्थापना करू शकते. मग आपलं जेव्हा तिसरं वर्धापन दिन होतं आश्रमचं, त्यावेळेस मग त्या मूर्त्या आपल्याकडे आल्या. आता त्या मूर्त्या येऊनसुद्धा 2 वर्ष, आणि मूर्त्या आल्यानंतर तर बरेच अनुभव स्वामींचे आलेत मला. म्हणजे आत्ता जर मी स्वामींचे तुला अनुभव सांगत गेले तर आपलं पॉडकास्ट सगळं स्वामींच्याच ह्याच्यामध्ये जाईल, पण असे बरेच अनुभव स्वामींचे आलेत. आणि खूप त्यांची प्रचिती आहे, म्हणजे त्यांचा ते बोध वाक्य जे आहे, मैं गया नहीं जिंदा हो, त्याची प्रचिती मला प्रचंड येते. सारे एक्सपिरियन्सेस बघता, म्हणजे नातेवाईकांनी फसवले, पैशासाठी सोडले किंवा मग घरातून हाकलून दिले, इतके सारे एक्सपिरियन्सेस तुम्ही ऐकता आजी आजोबांकडून. सो काय शिकायला भेटतं याच्याकडून, की काय सांगा रिॲलिटी काय आहे आयुष्यामध्ये? शिकायला तर बऱ्याच गोष्टी मी शिकले, पण आत्ता जर मी या 4 वर्षामध्ये मी वृद्ध पालकांमध्ये ज्यांच्याबरोबर मी राहते 12 वर्षाच्या संसारावरती पाणी फिरून, तर एवढंच मी फक्त बघेन की वृद्ध पालकांना खरंच काहीही नको असतं, काहीच नको असतं उतरत्या वयात. त्यांना फक्त 4 शब्द तुम्ही प्रेमाने बोला त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना बोलायचं खूप असतं, त्यांना ऐकणारं कुणीतरी पाहिजे असतं, फक्त तेवढंच आहे. त्यांना कपभर चहा द्या, त्यांच्याशी 4 शब्द प्रेमाने बोला, त्यांना मिठी मारा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा. कारण आपण म्हणतो ना की लहानपण एक म्हातारपण आहे. जसं लहान बाळाला जसं मायेची ऊब पाहिजे असते, तसंच म्हातारपणाला मायेची ऊब पाहिजे असते. आणि त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढा. म्हणजे मला आत्ता त्यांच्यामध्ये राहूनच ही अक्कल येते आहे की काहीही नको असतं, प्रॉपर्ट्या हे ते काही त्यांना देणं घेणंच पडलेलं नसतं. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर आपण कितीतरी शिकलोय रे, आपल्याला शिकायला मिळालं की पैसा हे सर्वस्व नाही. पैसा लागतो, आयुष्य जगायला पैसा लागतो, मान्य आहे, म्हणजे पैशाशिवाय काही नाही हे म्हणायला सुद्धा पैसा गरजेचा आहे. पण कोरोनाच्या काळात आपल्याला हे शिकायला मिळालं आहे की बाजूला ATM कार्ड्स पडलेले आहेत, आयफोन पडलेत, आणि ICUमध्ये तुम्ही नाकात नळ्या, इकडं नळ्या टाकून पेशंट बघितलेले आहेत. तर फक्त पैशाला महत्त्व न देता तुम्ही माणसांना पण महत्त्व द्या. आणि समाजकार्य तुम्ही प्रत्येकजण नाही करू शकत, मान्य करते मी, प्रत्येकजण नाही करू शकत, पण तुम्ही घरातल्यांपासून, म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा जर वृद्ध पालक आहे, आजी असेल, आत्या असेल, मावशी असेल, कोणी का असे ना, किंवा जाण्या येण्याच्या तुमच्या ऑफिसच्या रूटवरती जर कोणी तुम्हाला असं कोणी दिसलं तर त्यांची मदत करा.
तुम्ही तेवढं तर करू शकता. तुम्ही समाजकार्य नाही करू शकत आहे ना, तुम्ही तेवढं करू शकता. तुम्ही आपल्या घरामध्ये कोणी एकटं पडलं नाही ना, म्हणजे वृद्ध पालक जर एकटा पडला आहे तर त्यांना विचारपूस करा की काय झालं आहे, काय लागतं आहे, काय गरजेचं आहे. कारण वृद्ध पालक नंतर मागणं सोडून देतात, हट्ट करणं सोडून देतात. कारण पुरवणारच कोणी नसतं. तर त्याच्यामुळे त्यांचं मन थोडंसं जाणणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि नक्कीच रस्त्यावरती जाताना म्हणजे रुटीनली तुम्ही जाताना कोणी जर असं तुम्हाला कोपऱ्यामध्ये कोणी दिसलं तर भिक्षा देऊ नका, पैसे देऊ नका तुम्ही, कारण हा व्यवसाय झालेला आहे. पण तुम्ही 2 मिनटं, तुमचं बिझी शेड्यूल असतं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तुम्ही 2 मिनटं वेळ काढा आणि त्यांना विचारा की तुम्हाला नक्की काय गरज आहे. जो खरंच ज्याला गरज असते ना, तो म्हणेल की मला वृद्धाश्रमात किंवा मला एखाद्या चांगल्या ठिकाणी, आता पावसाचे दिवस आहेत तर तुम्ही खरंच वेळ काढून त्या व्यक्तीला विचारा की तुम्हाला खरंच तुमची वृद्धाश्रमात जर सोय केली तर तुम्ही राहताल का तिथे, आणि नक्की मला फोन करा आणि मी नक्कीच त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्या पालकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेन. आपलं जे स्वामी निवास वृद्धाश्रम आहे हे पौडगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ह्या भागामध्ये आहे. आणि शासकीय अनुदान नसताना आपण 4 वर्ष आपण ह्या पालकांवरती काम करतो आहे. आणि तुम्ही मदतीच्या स्वरूपामध्ये म्हणजे नक्कीच खरंच मला असं वाटतं की कारण तुमच्या मदतीशिवाय तर आपला आश्रम चालणं अशक्य आहे. तुमच्या दानशूरांच्याच खांद्यावरती मी आज उभी आहे. आणि तुम्ही मदतीच्या स्वरूपामध्ये तुम्ही आर्थिक मदत करू शकता, तुम्ही धान्याच्या स्वरूपात मदत करू शकतात. कोणाचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जेवणाच्या पंक्ती बसू शकता. एखादा म्हणजे प्रथम स्मरणार्थ असेल, पुण्यस्मरण असेल, तिथं म्हणजे काय म्हणतात, फोटोला नैवेद्य दाखवण्यापेक्षा तुम्ही जिवंत जे हयात आहेत त्यांना तुम्ही हे करून जेवण देऊन तुम्ही तसं साजरी करू शकता. म्हणजे जे तुमचे पूर्वज आहेत त्यांनासुद्धा वरती बसून त्यांना समाधान वाटेल. त्याच्यामध्ये तुम्ही हे करा. आणि तुम्ही दिलेलं अन्न किंवा तुम्ही दिलेलं जेवण हे कोणाचं शेवटचं जेवण ठरेल हे आत्ता आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळं कायम म्हणजे समाजकार्य करताना तुमच्या मदतीची खूप जास्ती गरज आहे. आणि एक पाऊल समाजासाठी थोडंसं पुढं टाकून आपण समाजाची बांधिलकी जपली पाहिजे ही भावना तुमच्या प्रत्येक व्यक्तींमध्ये थोडीशी का होईना येऊ द्यात. थोडासा वेळ काढा. वाढदिवस साजरी करण्याचे बरेच माध्यम आहेत, पण त्याच्यातून हा माध्यम तुम्ही चॉईस करा की अनाथ आश्रम म्हणा किंवा वृद्धाश्रम म्हणा किंवा अजून कोणते ज्या संस्था आहेत जिथं तुमच्या दानशूरांची गरज आहे, जिथं ग्रामीण भाग आहे, जिथं मदतीचा ओघ कमी पडतो, तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. आणि मदतीचा हात पुढे तुम्ही चालू ठेवा. माझा नंबर 7498809495 असा आहे. अभिषेक दादा तर खाली तू थोडंसं हे कर. आणि इन्स्टावरती पण आपलं पेज आहे, फेसबुकवरती आपलं आहे, यूट्यूबवरती आपलं चॅनल्स आहेत. आणि अभिषेक दादाच्या ह्या पॉडकास्टला नक्की सर्वांनी सपोर्ट करा. आणि हे आपलं काम अभिषेक दादाने एक छोटासा माझ्यासाठी प्रयत्न केलेला आहे, तो प्रचंड व्हायरल करा. आणि नक्कीच तुमचं एक आपल्या मदतीचा ओघ आपल्या आश्रमामध्ये नक्की या. आणि अभिषेक दादा खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद की तू आज मला इथे बोलवलंस.